यम 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 काय करतो आता कचकलाच्या एमनी राजबिंडा काय करायचं कचकलाच्या आता कचकलाच्या सो मंडळी आता आपल्याला जायचं आहे फुरगण्याला। आधी आपण नाशिकला हॉल घेणार आहोत, नंतर तिथून आपल्याला फुरगण्याला जायचं आहे कारण संध्याकाळी जरा एक काम आहे आणि मला लग्नाला पण जायचं आहे आणि पार्टी पण करायची आहे आणि बारशाला पण जायचं आहे। तर ते सगळं करून मग मी परत नाशिकला येणार, मग तिथून मुंबईला येणार आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार आणि परत पुरवण्याला जाणार। तर हे माझं चाललेलं असतं। तर बघूया आता मी ते वेटाची आणि मैनाची वाट बघतोय, त्या दोघी आल्या की निघूया। आता मैना येताना दिसत आहे, तर मैना आली आहे। लेट्स गो मैना। तर नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तुम्हाला कळलं असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे। मिमिक्री मला तेवढी काही जमलेली नाही आहे, मला स्वतःलाही माहिती आहे, कारण ह्याचा आवाज आहे फाटाला ट्रान्झिस्टरसारखा, तर मला आता काढता येत नाही आहे, पण मी प्रयत्न केला आहे। विचित्र माणूस आहे हा, फुकट्या रिकाम टेकडा। हा एक दुसरा डॉक्टर फनी 2.0 आहे, त्याच्यापेक्षा पण वेल्ला आहे हा। तो तरी नावाला तरी जातो काहीतरी काम करायला, हा तर ते पण नाही करत आणि हा तर धडधडीत पोरीच्या जीवावर खात असतो आणि इकडे तिकडे फिरत असतो। सो आजचं पॉडकास्ट मी स्पेशली डेडिकेट ह्याला केलेलं आहे आणि डेडिकेटली ह्याच्यावरती पॉडकास्ट आजचं करणार आहे। सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स स्टार्ट टुडेज पॉडकास्ट। काय ना बापरे, इतका फुकट आहे, ह्याला काही कामधंदे नसतात, नुसता इकडून तिकडे फिरत असतो। आणि जर ह्याला म्हणजे त्या मुलीला काही इनॉग्रेशन किंवा असं काही दुसरं काही तिचं नसेल, तर मग हा एकटा इकडे तिकडे फिरत आपला कॉन्टेंट छापायला हा कुठे ट्रॅव्हल करतो। कामधंदे नसलेला माणूस लग्न बारशी सगळं अटेंड करतो आणि त्याचे 2-2, 3-3 व्हिडिओ बनवतो। तसाच हा आता एका लग्नाला गेलेला, त्या लग्नाला गेला आणि त्या लग्नाचे याने 3 व्हिडिओ बनवले। एक व्हिडिओ तर पूर्ण डान्सचाच व्हिडिओ बनवला, दुसऱ्या व्हिडिओत पण पूर्ण तोच डान्स दाखवला विदाउट म्युझिक। म्हणजे एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये कॉपीराईट लागेल म्हणून याने म्युझिक काढलं होतं आणि असंच म्हणजे जे कॉपीराईट फ्री म्युझिक असतं असं म्युझिक लावून तो व्हिडिओ पोस्ट केला आणि एक त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं की ह्याचं गाणं आणि हा डान्स खूप छान होता, तर मी एक स्पेशल व्हिडिओ पोस्ट करेन आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। आता ह्याने हे असं दोन व्हिडिओ का पोस्ट केले, कारण का त्या व्हिडिओला त्याला मॉनिटाईज करायचं होतं। जो मोठा व्हिडिओ केला ना ज्याच्यामध्ये विदाऊट म्युझिक लावलं, त्याच्यामध्ये त्याने मॉनिटाईज केला आणि व्ह्यूज छापले आणि त्याला हे गाणं आणि हा डान्स पण दाखवायचा होता, पण त्याला कॉपीराईट लागला असता म्हणून त्याने त्याला मॉनिटाईज न करता फक्त ती क्लिप दुसरी एक शॉर्टसारखं एक ॲडिशनल पोस्ट केलं। म्हणजे एक कमाईचं पण आणि एक विदाऊट कमाईचं पण, कारण त्याला ते त्याच्यात दाखवायचंच होतं, कारण ते दाखवलं नसतं तर मग विदाऊट म्हणजे फुकट हे लोक काहीच करत नाहीत। जर फुकट करायचं असतं तर त्याने विदाऊट मॉनिटायझेशन पोस्ट केलं असतं ना। म्हणजे 2 प्रकार असतात मंडळी, एक तर तुम्ही व्हिडिओ मॉनिटाईज न करता तो व्हिडिओ पोस्ट केला, मॉनिटायझेशन ऑन न करता, तर तुम्हाला कॉपीराईट येत नाही। आणि जर तुम्ही मॉनिटायझेशन ऑन करताय तर मग तुम्हाला कॉपीराईटचे रूल्स फॉलो करावे लागतात। म्हणजे तुम्ही गाणी वगैरे असं लावू शकत नाही, मग तुम्हाला ते थोडंसं गाणं लावून मग नंतर दुसरं म्युझिक लावावं लागतं वगैरे, असं काहीतरी करावं लागतं। तर त्याने एका व्हिडिओत तसंच केलं जेणेकरून तो व्हिडिओ मॉनिटाईज व्हावा, पण त्याच्या अंगात खाज होती की हे गाणं पण तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून त्याने विदाऊट मॉनिटायझेशन फक्त ते गाणं लावून डान्स पण टाकला। मला कळत नाही तुम्हाला काय कळतंय की नाही कळतंय, पण पक्का चॅप्टर आहे। म्हणजे फुकट काहीच करत नाही, प्रत्येक ह्याच्यामध्ये एक म्हणजे इतकं छापत असेल त्या पोरीच्या जीवावर, पण एक व्हिडिओ एक छोटा क्लिप पण तो विदाऊट मॉनिटायझेशन सोडत नाही। तसंच ह्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण झालं। कुठला तरी डान्स शूट केला, त्या डान्सच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वरातीत नाचत होते त्या बायकांना शूट केलं। एक तर मला असं वाटत होतं हा लग्नाला कमी आणि त्या बायकांना शूट करायलाच जास्त गेलाय आणि त्यांना शूट करून म्हणजे किती ना तिकडे तो कसा असा थरकी वाटत असेल की सगळ्या बायका नाचतायत आणि हा माणूस मोबाईलवर त्यांचा अख्खा डान्स शूट करतोय, वरातीत वगैरे नाचतायत ते पण हा शूट करतोय आणि स्वतःच्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवर पोस्ट करतोय। म्हणजे किती ना थरक, नेक्स्ट लेवल। एकतर तो कुठला फोटो पोस्ट केला आहे ना त्याच्यामध्ये तर सेम ते जाऊ दे ना बाळासाहेब मधला वाटत होता एकदम, बेबी ब्रिंगीडन आलिंगनाला ब्रिंगीडन, त्याच्यातला तो माणूस आहे ना तसाच दिसत होता हा। पण तो तरी क्यूट आहे, म्हणजे त्या मूवीमधला तो तरी क्यूट वाटतो बाळासाहेब। हा तर कसला एक नंबरचा ठरक साहेब वाटत होता, चिपडा। आणि मध्येच नवरा नवरीच्या उभा राहिलाय गॉगल लावून। अरे गॉगल लावून कोण उभं राहतं रे, येडपट कुठचा।
काय कसं ना कैसे कैसं को दिया रे भगवान. तिथे एक छोटी मुलगी आलेली, तिच्या आईला तिच्या आईने स्ट्रेटनिंग केलं होतं. तर तिला सारखं आपला त्या मुलीला विचारत होता, तुला नाही करायचं तुझ्या आईसारखं स्ट्रेटनिंग, तुला नाही करायचं. तर ती मुलगी म्हणे की मी तर छोटी आहे अजून, मी लहान आहे अजून. अच्छा तू छोटी आहे काय, तू छोटी आहे काय, हां छोटी आहे तर नाही करायचं काय, करायचं ना, कर ना, तुला नाही वाटत काय अरे तुझी मुलगी वाटली का. हां सगळ्यांना स्वतःच्या मुलीसारखं समजतो. तिचं स्ट्रेटनिंग काय, नेल्स काय, आणि तिचे अंगविक्षेप काय, आणि काय तिचे हावभाव आणि काय, आणि इतक्या घाणेरड्या कॉमेंट येतात ना तिला, तरी पण यांना लाज नाही वाटत. ती काय अवतार करत असते. म्हणजे एक नाचणं वगैरे एक गोष्ट वेगळी आहे, पण ते अंगविक्षेप आणि ते हावभाव जे करते ना ते तुम्ही डान्समध्ये ऑब्झर्व करा मंडळी, ते अजिबात त्या वयाला सुटेबल असे नाही आहे. आणि हे सगळं तिला आई शिकवते, म्हणजे आई करते आणि आईचं बघून ती करते. म्हणजे हे असं तिच्या अंगवळणी पाडलेलं आहे या लोकांनी. आणि हे ना असं वाटतं की बाकीचे मुलं का नाही करत, मग त्यांना खिजवतात, त्यांना चिडवतात की तू नाही करत, तुला नाही वाटत, तू पण करायचं ना, अरे त्यात काय झालं, तू छोटी आहे, तू छोटी आहे. हो ती छोटी आहे आणि ती छोटी आहे, तिला छोटीच राहू दे दुसऱ्याच्या मुलींना, समजलं ना. तुझ्यासारखा अक्काली प्रौढ करण्याची गरज नाही आहे. किती ती लहान वयामध्ये तिला पैशासाठी ह्या लोकांनी लिटरली कायच्या काय करून ठेवलं रे बाबा, इतकं की तिच्यामधला निरागसपणाच संपलाय. म्हणजे मला वाटतं हेच कारण असेल की ते जे मूवी मध्ये वगैरे तिला घेतलं होतं ना, ते त्या मूवीमध्ये तिचं काही वर्क नाही करत आहे. आता भले हे लोक कितीही म्हणत असतील की खूप काम छान केलं आहे आणि खूप मस्त आणि असं रडायला आलं वगैरे, पण मी तुम्हाला सांगितलं ना तसंच की मी लिटरली 10 मिनटं बघितलं असेल आणि बंद केला. 2-3दा मी ट्राय केलं पण नाहीच होत आहे, मुझसे नाही देखा जा रहा. आणि ह्याला एकमेव कारण ही मैना आहे. कारण त्या महिनेला माझ्या आता डोळ्यासमोर तिचा मी असा अवतार बघितले आहेत, असा अंगविक्षेप, असे हावभाव आणि अशी ती गुर्मी बघितली आहे ना की मी तिला एका इनोसंट किडच्या भूमिकेमध्ये बघूच शकत नाही. एक असं लहान अशी गोंडस मुलगी, निरागस असा जो तिला रोल दिला ना, तर ते असं वाटतं की नाही ही कशी काय निरागस असू शकते, ही निरागस नाहीच आहे. हिला मी बघितलं आहे, मला माहिती आहे ही कशी आहे. ही एकदम थिल्लर चाळे करणारी मुलगी आहे, चित्रविचित्र असे घाणेरडे हावभाव करणारी मुलगी आहे. ही कशी काय, ही ती नाहीच आहे. सो मला असं वाटतं की आता मला वाटतं तिला ॲडल्ट भूमिकांसाठी किंवा अशा मॅच्युअर भूमिकांसाठी किंवा अशा नाच आयटम वगैरे अशा सॉंग्ससाठी वगैरे ही सूट होऊ शकते. जर त्याच्यात तुम्ही घेतलंत ना हिला कास्ट करणाऱ्यांनी, तर ते वर्क होईल आणि ते डेफिनेटली खूप चांगलं चालेल आणि लोकांना आवडेल. कारण लोकांची आता नजर तशी झालेली आहे तिच्याकडे पाहण्याची. सो आता हिला तुम्ही निरागस वगैरे दाखवायला गेलात तर मग नाही हो, चांगल्यात चांगला मूवी आपटेल. आणि ह्याला काय काय कॉमेंट्स येतात की तुम्ही सेकंड बेबी कसं प्लॅन केलं दादा ते सांगा, आणि ब्रेस्टफीड कसं करते ते दाखव. अरे दाखव काय दाखव, आणि काय म्हणजे ह्यांना काय घरदार घरचे वगैरे काय असतात की नाही, घरात मोठी माणसं काय, घरात काय कोण सांगणारे नाही, तर बाबा तुम्ही डॉक्टरना विचारा, त्या एक्सपर्ट्सना विचारा. ह्यांना काय विचारतायत, ब्रेस्टफीड कसं करतात आणि हे कसं करतात आणि ते कसं करतात, हे मोठे एक्सपर्ट. 2 पोरं काढली तर म्हणजे हे त्यातले तज्ज्ञ झाले का. मग तुमच्या आईने तुम्हाला जन्माला घातलं, मग तिला का नाही तुम्ही कन्सिडर करत. सासूने तुमच्या नवऱ्याला जन्माला घातलं, तिला का नाही कन्सिडर करत. तिला विचारा ना, हिला काय विचारता. आणि प्लॅनिंग, आता त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही करणार का. आता ते तुम्हाला प्रोसेस सांगणार की कसं केलं, काय केलं, कशाने झाला तो मुलगा, कसा होतो, आणि का म्हणजे काय तुम्ही त्यांनी तसा विचार करून मग कसं काय केलं, कुठची पोझिशन घेतली. हां कामसूत्र अवेलेबल आहे, जाऊन ते वाचा. एवढीच जर खाज असेल तर. प्लॅनिंग करतायत डोमलाचं. बरोबर एकाने कोणीतरी रिप्लाय केला होता की मजेत झालं म्हणून. मजेतच चाललं आहे त्यांचं सगळं. त्यांना काय कामधंदे आहेत. ते पूर्वीचे लोक म्हणायचे नाही का, 8-8, 9-9 मुलं व्हायची आणि मग लोक म्हणायचे की अरे पूर्वी एवढी कशी मुलं व्हायची. तेव्हा लोक पूर्वीचे असं सांगायचे की अरे आम्हाला काय, आम्ही आपलं रोजचं तेच काम करायचं शेतीबितीचं आणि जेवायचं आणि हेच काम. विरंगुळा काय, टी व्ही नाही, काय टाईमपास नाही. तसं ह्याच्याकडे काय, याला कामधंदे नाहीत ना. दुसरं कामधंदाच काय आहे. काम तर मुलगी करते, बाकी काय फिरायचं वगैरे आणि असं मध्ये टाईमपास फिरायला गेलं तर असं मजेमध्ये हो गया. आता काय त्याला पण आठवत नसेल आता नेमकं कुठलं काय केलं होतं ते. मुळात हे असे प्रश्न विचारतातच कशाला, म्हणजे काय सेन्स काय आहे ह्या प्रश्नाचा. म्हणजे त्यांच्या ह्याच्याने आता तुमचा नवरा वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहात
ना. जर तुम्ही एक स्त्री आहात तर तुम्ही वेगळे आहात, तुमचा नवरा वेगळा आहे, तुमचं सगळं बाकीचं सगळं वेगळं आहे ना. प्रत्येक माणसाचं वेगळं वेगळं असतं का सेम असतं? हां, तर त्यांनी ते जे केलं तेच तुम्ही करून कसं काय होईल? तुमचं तुमच्या पद्धतीने होणार ना. आता काय, आता डिटेलमध्ये सांगू का? अजून कुछ समझ रहे हो या और बताओ? आणि ह्याने एक व्हिडिओ तर तो कोणतो आहे ना, भकास, त्याचा जे प्रमोट करत असतो प्रत्येक वेळेला की भकासचे व्हिडिओ खूप छान असतात, भकासचे व्हिडिओ बघा, भकासचे व्हिडिओ बघा. तो भकास पण एकदम, तो पण समजून चुकला आहे की बाबा आपल्याला ना असंच आपल्या जिजाजीसारखं वेल्ला बनायचं आहे, काय कामधंदे नाही करायचं आहे, नावाला आर्किटेक्ट बनलं आहे, कामधंदे काय न करता आपण हेच करायचं, हे जास्त बेटर आहे. ते काय राहिलं आहे त्याच्यामध्ये, ते कुठे येतात घासणार आणि कुठे येतात ते कॉन्ट्रॅक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी करणार, त्यापेक्षा हे आपलं बरं आहे, हे चांगलं चाललंय. ते जम बसला तर गेलं तेल लावत, कॅमेरा घेऊनच फिरायचं आपण मस्तपैकी. तर तो भकास त्याचं एक काय काय बनवत होता, बुर्जी बनवत होता. तर ते बुर्जी रेसिपी दाखवण्यासारखी रेसिपी आहे का? म्हणजे इतके फालतू व्हिडिओ बनवतो हा माणूस, इतके फालतू व्हिडिओ बनवतो, काय तोडच नाही त्याला. आणि ते सुद्धा एक नाही 2 व्हिडिओ बनवल्याने टू बी कंटिन्यूड करून. पहिल्या व्हिडिओमध्ये तर नुसतं त्याचं बकवास बडबडच चाललेली आणि सगळं प्रेपरेशन करायचं दाखवलं, म्हणजे कांदा टोमॅटो असं सगळं कटिंग चॉपिंग. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेसिपी म्हणजे फोडणीला घालणं वगैरे ते सगळं. आणि त्याच्यामध्ये पण तेच नुसती बकवास चाललेली. म्हणजे हे असले व्हिडिओ आणि असं काय बुर्जी कोणाला येत नाही, आणि नसेल येत तर ह्यांचे व्हिडिओ बघताय. आणि त्याच्यामध्ये पण काही एक्सपर्ट काकू टिप्पणी देत होत्या कॉमेंट सेक्शनमध्ये. काय तर म्हणे, कौरव त्यातमध्ये आपण लसूण नाही टाकत, बुर्जीमध्ये लसूण नसते टाकायची, बाकी छान, खूप छान बनवली, वाईट वाटून घेऊ नको, नाही टाकत म्हणून सांगितले. अरे ह्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे काकू? आणि इतकी फाटे तर कॉमेंट कशाला करता? आणि दुसरी गोष्ट, वाईट वाटायला त्याने आधी कॉमेंट वाचली तरी पाहिजे. तुमच्या कॉमेंटला ना तो बघतो ना काय, म्हणजे तुमच्याच काय कोणाच्याच कॉमेंटला तो रिप्लाय नाही करत ना काय, फक्त वाचून सोडून देतो. एवढी पण त्याची दानत नाही आहे, इतकं पण त्याला करावंसं वाटत नाही. असल्या लोकांना म्हणजे तुम्ही किती पडलेले असाल ना, जराही कशाचा म्हणून स्वाभिमान नाही आहे तुम्हाला. अरे बाबा, एकदा केलं 2दा केलं, कोणालाच तो इतका बिझी आहे जो की नाही आहे, इतका फुकट माणूस, त्याला कॉमेंटला रिप्लाय करायला वेळ नाही आहे आणि धडधडीत दिसतंय की इतका फुकटे आहे. तर तुम्ही हे मान्यच कसं करू शकता? आणि वर तुम्ही त्याला माफी पण मागताय की सॉरी हा तुला वाईट वाटलं असेल. म्हणजे हा कुठल्या लेवलचा कॉन्फिडन्स आहे? की पहिली तर गोष्ट की तो तुमची कॉमेंट वाचेल आणि त्यानंतर त्याला वाईट वाटलं तर माफी पण मागताय. शी फालतू लोक. आणि ती एक झंझल, ती इकडून सगळं मुंबईवरनं घेऊन जाते, सगळं काही स्टॉक संपला, सगळं काही संपलं की इकडे यायचं, इकडे येऊन स्टॉक भरायचा आणि सगळं काही म्हणजे ते काय ते करते ना नेल आर्ट, त्याचं सगळं सामान सगळं इथून घेऊन जाते. आणि इथल्या लोकांना आणि वर हा सांगतोय की तिला ह्यावेळेला नाही जमलं तर पुढच्या वेळेला आपण एक काम करूया, आता ना तुम्ही ॲडव्हान्समध्ये मला सांगून ठेवा, अपॉइंटमेंट बुक करून ठेवा तिची, मग ती मी तुम्हाला डेट सांगेन, त्या डेटमध्ये आपण अपॉइंटमेंट फिक्स करून ठेवूया, म्हणजे मग ती प्रॉपर तुम्हाला करून देईल त्या दिवशी. कारण मग ती आल्यानंतर मग ती इतकी बिझी असते ना, तर मग तिला जमत नाही आणि मग लोक नाराज होतात. तर तुम्हाला पाहिजे असेल ना, तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये सांगा, नाहीतर आपण तिला एव्हरी सॅटर्डे संडे इथे बोलवून घेत जाऊया आणि मग तसं मग आपण प्लॅन करूया. तर ते कसं काय ते मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगेन, म्हणजे नंबर देईन एक, त्या नंबरवर तुम्ही आधी ॲडव्हान्समध्ये तिची अपॉइंटमेंट बुक करा. अरे हे कोण लोक आहेत? म्हणजे एकतर ती मुंबईमध्ये येऊन इतकं सामान वगैरे भरते, सगळं मुंबईमध्ये करते, तर मुंबईत नेल पार्लर्स नसतील? हां, तू स्वतः इथे येऊन तू इकडच्याच लोकांना तू ट्रीटमेंट देणार, तू करणार त्यांचं. हिम्मत कशी होते रे तुमची ही तोंड उचलायची? काय रे कौरव, कसं तुझं जीभ कशी झडते तुझी? हां, काय बडबडत असतो येड्यासारखा? मुंबईसारख्या शहरामध्ये तुझी गावठी कोणतरी येणार आणि ती येणार आणि तिच्यासाठी लोकांनी अपॉइंटमेंट, ही हिंमत आहे ना ह्या असल्याच फुकरट लोकांमुळे. हे जे ऑडियन्स आहे ना यांचं फालतू, म्हणजे तुम्हाला स्वतःचा जरा पण स्वाभिमान नाही आहे, स्वतःच्या जिथे राहता त्या भूमीचा तरी स्वाभिमान बाळगा. हां, त्यांना करू दे ना, तिकडे जिथले आहेत तिथे करू देत ना, नेल करू देत आणि कुठले काय लावायचे, जिथे लावायचे तिथे पेंटिंग करू दे. इथे कशाला त्यांना चढवताय? इथे कशाला? इथे काय कमी आहे का? इथनंच करून जायचं, इथनंच उचलायचं आणि इथल्याच लोकांना हुशारा दाखवायचा. बेशरम कुठले.
आता म्हणे तिच्याकडे वेळच नव्हता, तिला नाही होत, मग तिला खूप गडबड होते, तिला सगळ्यांना वेळ द्यायचा असतो, त्या सगळ्यांचं करायचं असतं, पण तिला नाही जमत, मग तुम्ही असं करा तसं करा. अरे म्हणजे लोक फुकटे, ही मोठी महाराणी तिथून आली फुरगण्यावरनं. एक माणूस म्हणे की सुपर्ब एडिटिंग, कोणीतरी कॉमेंट केलेली. अरे काय एडिटिंग, कसलं काय एडिटिंग, काय करतो काय तो? फक्त एक कॅमेरा लावतो, त्याच्यामध्ये जे कॅप्चर होतं ते सुसाट टाकतो, सुसाट. ह्याने पण त्या मुलाला नंगू पंगू दाखवलेलं. ह्याचं बघून मग हे फालतू जे थुकरट आणि जे असतात ना, ह्यांच्या 2 लेवल डाऊन ते लोक पण असे वागायला लागतात. म्हणजे हे करतात तर आम्ही का नाही? हे इतके महान प्रोफेशनल्स, ज्यांची मुलगी एकदम काय गाजवते, एकदम इंडस्ट्री, नचनिया, हिचा बाप, हिला त्याला एडिटिंग नाही आहे, त्याला नाही कळत आपण आपल्या मुलाला काय दाखवतोय, नागडा दाखवतोय की उघडा पागडा काय दाखवतोय. तर मग आम्ही कोण आहे पामरं, असं त्या भुरग्या डुकऱ्याला वाटत असेल. त्याला काय नाही फरक पडत, तर मला का, मी पण दाखवणार. त्याच्या मुलाचं छान आहे तर माझ्या मुलीचं पण छान आहे, नाही का? कसलं डोमलाचं एडिटिंग करतो हा. सिमिलरली आपण बाकीच्या इन्फ्लुएन्सर्सना जे सो कॉल्ड आहेत DBS वाले, हा पण DBSच आहे, हा काय वेगळा नाही आहे, फक्त याच्या नचनिया पोरीमुळे हा थोडा एक्स्ट्रा, म्हणजे नचनिया प्लस DBS असा आहे हा. पण हा पण त्यातलाच प्रकार आहे, मर्द DBSचाच हा पार्ट आहे. तर जसं आपण म्हणतो की ते लोक काहीच बोलत नाही, किंवा जे काही आता देशामध्ये घडामोडी होत आहेत किंवा जगामध्ये काय होत आहे तर कशावर ते भाष्य करत नाहीत, तर असं कसं, म्हणजे तुमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही आहे? तर त्यांना जसं आपण बोलतो तर ह्याला पण बोललं पाहिजे ना. हा तरी कुठे, हा तर 1 नाही की 2 नाही, ह्याचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. ह्याचं फक्त बास मुलीला नाचवायचं, खोऱ्याने ओढायचे, बास, एकच टार्गेट. बाकी दुनिया गेली तेल लावत, काही होऊ दे, याला कसलं काही दुःख होत नाही की कसलं काय, काही वाटत नाही. आता पोरीचं झालं, आता पोराला काढलंय, आता हळूहळू त्याच मार्गावर आहे. हळूहळू पिल्लू पण सोडतोय की सेम आहे ना, सेम काय पोज देतो, काय हे करतो, काय कसं आहे, काय त्याला बरोबर कळतं, आणि कॅमेराकडे बघायचं, आणि आता लेट्स गो यम यम असं पण बोलायला लागलाय. म्हणजे आता पोराच्या नावावर आता चॅनल तर उघडलंच आहे याने, पण आता हळूहळू पोराची पण एंट्री होणार. कोणाला पाहिजे का पोरगा, पाहिजे का पोरगा, मग असं बिडिंग होणार, लोक सट्टा लावणार त्या पोराचा. शी, कसले आईबाप आहेत रे, जन्माला घालतानाच विकायला काढायला उद्देशाने काढतात. आणि ही मुलांना विकायला काढणारी कुमाता, हिला माज किती, बापरे, असं तोऱ्यात असते, थोराट्यांची थोऱ्यात असणारी मुलगी. काय ॲटिट्यूड, काय ते चेहऱ्यावरचे हावभाव, आणि किती मीच शाणी, किती मीच हुशार, आणि मीच सगळं, कशी मी एकदम काय टॅलेंटेड मुलं जन्माला काढायची फॅक्टरी, म्हणून काय माज आहे. बाप रे बाप, विचारायला नको. हिचं काय काय तर म्हणे त्या दिवशी कुठले तरी, मला वाटतं असेच क्रॉक्सची अशी कॉपी शूज हिने घेतले, तर त्या बहिणीला, ती आलेली ना, ती फुरगण्यावरनं येते सारखी सारखी झांजर तिला, तर तिला म्हणे की हे 300चे इतके भारी, इतके मस्त मिळाले, ह्याच्यापेक्षा माझे 3000चे ओरिजिनल क्रॉक्स फेल आहेत ह्याच्यासमोर. वा रे वा, म्हणजे तू नॉर्मल बोलू शकते ना, माझे ओरिजिनल क्रॉक्स फेल आहेत. 3000चे सांगायची काय गरज आहे का? तू 3000चे काय, तू 30,000चे पण घेशील. उद्या ह्या मुलाला धंद्याला लावून 30,000चे पण घेशील. आता तिच्या जीवावर 3000चे घेते, त्याच्या जीवावर दोघांचे मिळून 30,000चे पण घेशील. ते आम्हाला नवीन सांगायला नको. माज आणि पाणीवाली. आणि काय, तो पोरीला म्हणे की मी काम करायचे 100 रुपये देते, आणि असं कोणी हे समजून घेऊ नका, मी हुशार आहे ना, मी असंच काय देत नाही, माझ्या मुलांना मी किती चांगलं अपब्रिंगिंग दिलं आहे, आणि मी खूप हुशार आहे, त्याच्यामुळे मी सांगते. ते पण कारण सांगते का देते, कारण मुलांना ना सवय लागते, कामं करायची सवय लागते. त्यांना काहीतरी रेकग्नेशन मिळालं ना, तर मग ते लोक काम करतात. जसं की आता मी हिला सांगितलंय की तू रोज उठल्याबरोबर आंघोळ आणि दात घासलेस ना, तर मी तुला 100 रुपये देईन. अरे वा 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 वा, कुमाता सॉलिडच आहेस ग, हुशारच एकदम. सवय लागते वगैरे, रेकग्नेशन काय फक्त पैशानेच देतात का? पैशानेच समजतं. म्हणजे त्या मुलीला कसली तुम्ही घरातनंच सवय लावली आहे, बस पैसा 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 कशी करत होती माहिती आहे ना. म्हणजे ह्या लोकांनी तिला असं पूर्ण असं घडवलं आहे की फक्त आता पैसाच मॅटर करतो, पैशासाठी काहीही करेल. अरे आंघोळ करायचे कोण पैसे देतं? काम म्हणजे काय, तू जर काहीतरी तिने बाबा काहीतरी असं घरातलं काम केलं, किंवा काहीतरी साफसफाई केली, किंवा काही असं म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखं काहीतरी असं केलं, नाचकाम नाही, नाचकाम सोडून,
ते तर काय विचारायलाच नको, त्याचा तर पैसाच मिळतो एकदम दे धनाधन, तर ते तर करेलच, ते नौटंकी नाही. असं काहीतरी जेन्युइन काम केलं तर त्याला आपण बक्षीस म्हणून दिलं, गोष्ट वेगळी आहे. पण ह्याला काय अर्थ आहे, आंघोळ करायचे पैसे, वा हे ह्याच्यामध्ये काय हुशारी आहे. आंघोळ करून काय उपकार करते, नको करू. खरूज होईल तर कोण विचारणार पण नाही, काम मिळायचं बंद होईल. उपकार करते का? पैशासाठी आंघोळ करणारी पोरगी पहिल्यांदाच बघितली मी. 100 रुपया दो आंघोळ करूंगी, उद्या 200 रुपया दो और कुछ भी, और क्या करना है, टब में नहाना है वो भी करूंगी. शावर का अलग चार्ज, टब का अलग चार्ज, स्विमिंग पूल का अलग चार्ज, जैसा मतलब जसा सीन तसा वेगळा वेगळा चार्ज. असं आम्हाला लहानपणापासून आई आंघोळीचे पैसे देते, मी आंघोळ फुकट करत नाही. वा सॉलिड आहे ना मंडळी. असं आता बोलणाऱ्याचं तोंड दिसेल, किती घाण बोलते गॉसिप गर्ल, काय बोलते. मग बोलायला काय, करतात तर बोलणार ना. करणाऱ्यांना लाज नाही वाटत तर बोलणाऱ्याला का वाटेल. आंघोळीचे पैसे कोण देतं का? मुलाला आंघोळ करायला द्यायचे 2 रट्टे, चाल बरायचं, चल आंघोळ कर. इन्फ्लुएन्सर म्हणे. एका बाईने तिथे पण लिहिलं होतं की कोणी त्यांना बोलू नका, मी पण माझ्या मुलांना पैसे देते, त्याच्यामुळे त्यांना ना कामं करण्याची म्हणजे प्रोत्साहन मिळतं त्यांना, म्हणून द्यायला पाहिजे. हो पण हे कसलं, आंघोळ करण्याला प्रोत्साहनाची काय गरज आहे. तेव्हा काय काय बोलू ना मी आता ना. आणि या अति हुशार गावठी कुमातेचं तोंड उघडलं की गटार आहे. ही पण तशीच आहे, एकतर भाषेचं आणि हिचं वावड आहे मोठी मराठी इंडस्ट्रीमध्ये. मला आता हे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना असं सांगायचं आहे की एवढं मराठी भाषा, तर हे जे कलाकार आहेत, ज्यांना कलाकार म्हणून तुम्ही घेता, त्यांना आधी तुम्ही बघा, त्यांचं चेक करा की ते कुठल्या स्कूलमध्ये जातात, त्यांचं मराठी कसं आहे, ते ना मराठी म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तसं हे करा ना, कंपल्शन करा की फक्त अस्खलित मराठी बोलणाऱ्यांना किंवा मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना, मराठीत शिक्षण घेणाऱ्यांना, त्यांनाच आम्ही घेणार. का नाही असं करत मग? यांच्यापासून सुरुवात करा ना. म्हणजे ह्यांनी काहीच केलं तरी चालतंय. ह्यांची हुशारी फक्त सामान्य माणसांवर. इन्फ्लुएन्सर्सना सांगा त्यांच्या मुलांना टाकायला, इन्फ्लुएन्सर्सना सांगा इन्फ्लुएन्स करायला. तुमच्या पार्टीचं एवढं समर्थन करतात ना, मग त्यांना जरा सांगा ना, जरा पार्टीच्या आदेशाप्रमाणे स्वतः घरापासून सुरुवात करायला. ह्या बाईचा मराठीचा उजेडच आहे, पण इंग्लिश बोलायचं असतं बाबा. फुरगण्याची सस्ती मात धुरी आहे ही. नवऱ्याच्या बड्डेला नवऱ्याला घड्याळ गिफ्ट केलं आणि म्हणते की ह्याच्यामध्ये बरेच फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कुठलं पण ह्याचं दुसऱ्या देशाचं पण तुम्ही टाईम ॲडजस्ट वगैरे करू शकता. खूप काय काय फॅसिलिटीज आहेत. अगं फॅसिलिटीज काय, तुला फीचर्स म्हणायचे आहेत का? हां, शिकून घे ग बाई. 4थी नापास, फुरगणा स्कूल, फुरगणा जिल्हा परिषद. आणि आता ह्याच्याकडे पण असे भक्त तयार झाले आहेत की दादा आम्हाला शिकव. मग दादाला ना असा एकदम काहीतरी चेव आला आहे. दादा तर शोधतोच आहे फुकट चंबू, काय ना काहीतरी असं त्याला थोडं एक्स्ट्रा इन्कम कुठून खेचता येईल ह्याच्यातनंच, असं काहीतरी येडा बनवून ठग लाईफचे धंदे. आता आईच्या ह्याच्यावरती खाऊन झालं, पोरीच्या ह्याच्यावरती खाऊन झालं, आता ते अजून काय सोपे मार्ग काय मिळतात का बघतोय. तर दादाने आता पिल्लू सोडले की मी तुम्हाला शिकवेन, मी तुम्हाला असं काहीतरी आपण एक हे बनवूया, असं एक प्लॅटफॉर्म क्रिएट करूया जिथे मी तुम्हाला सांगेन एडिटिंग कसं करतात आणि कसं व्लॉग्स कसं बनवतात, तर त्याचं मी तुम्हाला म्हणजे इन शॉर्ट आता दादा पण ब्लास्टर क्लासेस उघडण्याच्या मार्गावर आहे. आता हाच म्हणजे जे सगळे आहेत ते सगळ्यांना आता मग सगळ्यांनाच येतं ना, मग सगळे आपापले ब्लास्टर क्लासेस उघडणार आणि मग ह्यांच्या भक्त ह्यांच्या ब्लास्टर क्लासला जाणार आणि कोणाचं काहीच होणार नाही. हे लिहून घ्या माझ्याकडनं. पण हे कमावणार सगळे आता कमवायच्या मागे येडे झाले आहेत. पण भक्तांना कळत नाही आहे की बाबा काय आपण म्हणजे आपण घाम गाळून मेहनत करून धक्के खाऊन इतका कष्टाने कमवलेला पैसा आपण अशा या भोंदू लोकांच्या घशात ओततोय. कसं ना, म्हणजे तो एक भोंदू बाबांचा एक फेज होता ना, लोकांना लुटायचे, लुबाडायचे, मग नंतर एकेकाचा पर्दाफाश झाला आणि मग जेलमध्ये वगैरे गेले. पण जितकं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत मजा करून घेतली. तसं आता ह्या लोकांचं झालेलं आहे. ब्लास्टर क्लासच्या नावाखाली, कोण कशाच्या नावाखाली तर कोण कशाच्या नावाखाली लोकांना लुबाडतायत. हे भोंदू इन्फ्लुएन्सर्स आहेत. ही कॅटेगरी भोंदू इन्फ्लुएन्सर्सची आहे. आणि आज न उद्या बघा ह्या गोष्टीचा पण फ्रॉड होणार आहे आणि हा पण एक मेजर फ्रॉड म्हणून उघडकीस येणार आहे या गोष्टी. आधी लोकांनी ना या गोष्टीला आत्ताच आळा घातला पाहिजे. असं काही शिकून, असं कुठले क्लासेस करून काहीही होत नसतं. ह्यांनी कुठले क्लासेस केलेले?
मग ह्यांनी कसं चालवलं, मग ते जर करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही पण स्वतः पाण्यात उतरा ना, स्वतः शिका ना. कशाला पाहिजे तुम्हाला? आणि ह्यामध्ये फक्त हेच लोक नाही तर नोबल प्रोफेशनवाले लोक पण घुसायला लागले आहेत. आता तुमच्यापर्यंत ती न्यूज पोचलीच असेल की डॉक्टर फनीने पण आता डॉक्टर की चालू केलं आहे ऑनलाईन कन्सल्टेशन, आणि ते सुद्धा लिमिटेड. ते लिमिटेड म्हणजे तिथे पण फक्त इंजेक्शनच देण्याची कामं करणार आहे वाटतं, बाकी तर ह्याला काही कन्सल्ट करता येणारच नाही आहे. तर त्याने पण आता नोकरी धंदा सोडून आता हे लुबाडायला सुरू केलं आहे. हा आता एक नवीन प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड उदयास आलेला आहे. म्हणजे काहीतरी यूट्यूबवर यायचं, काहीतरी एक बेस क्रिएट झाला, आपलं थोडं नाव झालं आणि थोडे अंधभक्त गोळा झाले की मग ऑनलाईन त्यांना लुटायचं. सो एकंदरीत आहे हे असं आहे मंडळी. ह्यांचं पण पूर्ण खानदान, ह्यांचे रिलेटिव्ह कोणाचं कोण सगळे यूट्यूबवर येत बसलेत आणि हा माणूस त्यांना नुसता प्रमोट करत बसला आहे की ह्याचं पण बघा त्याचं पण बघा. आणि लोक इतके फुकट बसलेत की ते सगळ्यांचं बघत बसतात आणि सगळ्यांचे काय व्हिडिओज म्हणते मी ते बघत बसतात आणि त्यांना काय काय कॉमेंट करतात, अप्रिशिएट करतात आणि स्वतः जिथल्या तिथेच. हे जातील पुढे, तुम्ही राहत तिथेच. आणि अजून एक प्रश्न मला पडला आहे, म्हणजे मी कॉमेंट्स पण बऱ्याचशा वाचल्या की ही मैनाची आई म्हणे तिच्या माहेरी जात नाही. म्हणजे माहेरी म्हणजे तिच्या भावाच्या घरात, जिथे भाऊ राहतो, तिच्या वडिलांच्या घरात इनफॅक्ट, तर तिकडे जात नाही. तर काय गौडबंगाल आहे ही? काय झालं, कट्टी झाली की काय झालं? पहिले तर तिथेच पडलेली असायची हिची वहिनी. आता वहिनी हिच्याकडे नसते, वहिनीने पण हिच्याकडे येणं बंद केलं आणि हिने वहिनीकडे जाणं बंद केलं. यह मांजरा क्या है? अगर आपको कुछ पता है तो आज कमेंट सेक्शन में मुझे भी जरा इत्तला कर देना, ठीक आहे? काहीतरी माझं उर्दूमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा मंडळी. म्हणजे कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं ते? हां, तेच ते, दॅट इज दॅट. तुम्हाला सांगा काय माहिती असेल तर. आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. माझं आता कचकलाच्या